गर्भवती महिला रुग्णाचा दुर्दैवी अंत झालाय। यानंतर मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली म्हणून संतापही व्यक्त होतोय। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झालाय। भाजप आमदार अमित गोरखेंनी या कुटुंबियांची भेटही घेतली। दरम्यान पुण्यातील महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून रुग्णालय अंतर्गत चौकशीही करण्यात आली आहे। यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती राज्य सरकारला देण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाकडून सांगण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? या सगळ्या प्रकरणी आता मात्र रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येतोय, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून आता अंतर्गत चौकशी देखील करण्यात आलेली आहे। या चौकशी अंतर्गत नेमकं काय समोर आलंय याविषयी काही संकेत मिळत आहेत का? खरं तर कालच ही चौकशी आहे ती रुग्णालय प्रशासनाकडून इथले जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, जे या कुटुंबाच्या संपर्कामध्ये होते त्यांची चौकशी झालेली आहे आणि त्याचा अहवाल हा राज्य शासनाला आज पाठवण्यात येणार आहे। आरोग्य विभागाला सुद्धा पाठवण्यात येणार आहे। या सगळ्या प्रकारानंतर आपण पाहिलं की दीनानाथ रुग्णालयावरती मोठ्या प्रमाणात टीका होतीये। 10 लाख रुपये आधी भरले नाही म्हणून या महिलेवर उपचार झाले नाही आणि जो काही कालावधी 3 ते 4 तासांचा गेला त्याच्यामध्ये या महिलेला मोठ्या प्रमाणात त्रास झाला आणि दुसऱ्या रुग्णालयात ज्यावेळेस तिला हलवण्यात आलं तिथं तिने 2 जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र त्यानंतर दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। ही सगळी घटना आपण पाहिली आणि याच्यानंतर आता रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जातोय। आता आपण याच दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर आहोत। तिथं परिस्थिती आता आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त आहे तो आता या बाजूला लावण्यात आलेला आहे, कारण की जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय। रुग्णालय प्रशासनावर टीका केली जाते। अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर हा पोलिसांचा बंदोबस्त आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग म्हणजे काल या मृत महिलेच्या कुटुंबियांकडून अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। तिथं त्यांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत। त्यानंतर आज अलंकार पोलीस आहेत ते या रुग्णालयात येऊन या रुग्णालयामधले जे CCTV फुटेज आहे ते तपासणार आहेत। दुसरीकडे या भिसे कुटुंबियांसोबत ज्यांचे कॉन्टॅक्ट झालेले आहेत, यामध्ये नर्सेस असतील किंवा जे डॉक्टर असतील ज्यांनी त्यांना 10 लाख रुपये आधी भरा असं सांगितलेलं होतं, त्या डॉक्टरांचा सुद्धा जबाब आणि चौकशी आहे ती अलंकार पोलीस करणार आहेत आणि त्यानंतर हा सगळा अहवाल आहे तो पोलिसांकडून मेडिकल डिपार्टमेंटला पाठवला जाईल आणि त्यानंतर तो पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवला जाईल। आता या संपूर्ण पोलिसांच्या चौकशीमध्ये काय नेमकं आढळून येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे 10 लाख रुपये भरण्याची तयारी या भिसे कुटुंबियांनी दाखवलेली होती। सुरुवातीला ते 3 लाख रुपये भरण्यास तयारही होते आणि काही कालावधीनंतर ते बाकीची रक्कम भरू अशी सुद्धा विनंती त्यांनी रुग्णालयाला केलेली होती। मात्र तरी सुद्धा 10 लाख रुपये भरा तरच उपचार करू असा जो मुजरपणा आहे तो या रुग्णालय प्रशासनाने दाखवला आणि त्यानंतर जी काही परिस्थिती घडली त्या महिलेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला। या सगळ्याला कारणीभूत हे रुग्णालय आहे असं कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच रुग्णालय प्रशासनावर आता कशा पद्धतीची कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। कारण जी महिला आहे तिचा पती जो आहे तो आमदार अमित गोरखे यांचा सूर्य सहाय्यक आहे। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे जे प्रमुख आहेत यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालयाला फोन गेलेला होता की तुम्ही त्यांच्यावर उपचार करा, तरी सुद्धा या रुग्णालयाकडून ते उपचार करण्यात आलेले नाही असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। आणि काल रात्री ज्यावेळेस आपण या रुग्णालयाचे प्रमुख धनंजय केळकर आहेत यांच्याशी बोललो त्यावेळेस त्यांनी असं म्हटलंय की नातेवाईकांकडून दिशाभूल केली जाते, अर्धवट माहिती दिली जाते। या अंतर्गत संपूर्ण डॉक्टर आणि नर्सेसची चौकशी आहे ती अंतर्गत करण्यात आली, त्याचा अहवाल राज्य शासनाला दिला जाईल। आता त्या अहवालामध्ये नेमकं काय असेल, कोण दोषी असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण आज अमोल, अगदी थोडक्यात विचारते, हा अहवाल साधारणतः कधीपर्यंत समोर येईल या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये का?
खरं तर काल रात्रीचा अहवाल हा राज्य शासनाला देण्यात आलेला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं आता रुग्णालय प्रशासनाकडून कशा पद्धतीने बाजू मांडली गेलेली अगदी. आहे, खरंच यामध्ये डॉक्टर किंवा जे काही मेडिकल ऑफिसर आणि इथले जे आर्थिक सगळं बघतात ॲडमिनिस्ट्रेशन, हे कोण दोषी आहेत का हे पाहणं महत्त्वाचं निश्चित असेल. पण निश्चित कालच अमोल, मुद्दा लक्षात रुग्णालयाकडून येतोय. असं म्हणण्यात आलेलं आहे की नातेवाईक आहेत. अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय अमोल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.